आता मी उभा आहे सीना नदीच्या पात्रामध्ये. नदीनं पात्र बदललंय आणि ती आता गावात शिरली आहे. परांडा तालुक्यातल्या पिठापुरी गावातल्या खरात वस्तीत ही नदी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वाहती. 4 ते 5 दिवसच नाही तर या पावसाळ्यात तब्बल 3 वेळा या वस्तीमध्ये पाणी नदीचं घुसलेलं आहे आणि ते प्रत्येक घरामध्ये ती घर अक्षरशः धुवून गेलं. इथली लोक आता विस्थापित झाली आहेत खबरदारीचा उपाय म्हणून. मात्र या नदीच्या पुरानं यांचं जगणं मुश्किल केलं. आता आपण पाहू शकता की हे धान्य आहे, खरं तर हे गहू ज्वारी दररोजचं खाण्याचं धान्य, पण याला आता मोड यायला लागलेत आणि वास सुटला ह्याचा. इथल्या घरातल्या प्रत्येकानं आपले जे अन्नधान्य आहे ते भिजल्यामुळे ते फेकून दिलंय आणि हे सगळे गावकरी आहेत की ते दिवसातून 3-4 वेळेस इकडे चक्रा मारतायत, सांगतायत की पाणी किती ओसरलं. मावशी, घरी कुणी कुणी आणि काय घरातली परिस्थिती आहे? मी एकटीच आहे घरी, घरात एकटीच कडेवर राहते. आपले आलं पाणी सगळं आलं म्हणजे ह्यांच्या संग गेले वर अंगाच्या कापराशी होतं ती बी गेलं. थोडं थोडं खायला होतं ती करते आणि खाते. किती पाणी आलं? पाणी आता घरात पाणी आल्याच्या नंतर किती सांगायचं. सगळं बटाव पार त्या पुढं झाडे त्याला लागलं पाणी. सगळी लोक निघाली की मी बी निघाली त्यांच्या बरोबर. हसतानाच मी एकटी म्हणल्यावर काय सांगायचं. काय शिल्लक राहिलं? काय शिल्लक राहायचं. एकटी काढायचं जरी आलं तर गडी असलं तर काढतं. काढायला माझ्यापास काय जनावर नव्हतं, पण घरातलं सगळं भिजलं. शेंगा काय उली तुली केलेलं खायचं, अन्न धान्य काय राहिलं नाही. मला वाटायला आलं पाण्याचं, मी निघून गेले माणसाचं. किती भीतीदायक पाणी होतं. हा, मग भीतीदायक तिकडून पहिलं पाणी माझ्याकडूनच येते माझ्या शेडकुंड. त्याच्यामुळे पाणी जास्त दिसलं मी बेन ही माणसाचा काल उठलं मी गेली निघून. काय काय परिस्थिती? वस्ती सगळी वस पडली. लय वस्ती वस पडली. असं कधीच झालं नाही आम्हाला. पहिलीच वेळ इथं लय वर्ष झालं आम्ही राहतो. किती वर्षापासून इथे? आता चांगलं 10-15 वर्ष झालं, 20 वर्ष झालं असते. माणसं आहे तिथे. नदीच्या कडालाच घर असल्यासारखे वाटतंय तुमचे. आपण कधी आलंच नाही आमच्याकडे. नदी लय लांब आहे तिकडे खाली. किती लांब आहे? भरपूर लांब आहे नदी. असं कधी झालंच नाही ना, त्यामुळे आम्ही इथंच राहिलेलो या. आणि आम्हाला राहायला पण जागाच नाही. आम्ही राहणं आहे इथं राहणारच राहिलो. लेकर बाळ बाळ आहे ती ना. 4 महिन्याचं बाळ आहे, 2 वर्षाचा लहान एक दुसरा मुलगा आहे. असली एवढीची लहान लहान बाळ घेऊन आम्ही वरती गेलो. ही लहान मुलं येते, लहान अजून दुसरी 2 लहान मुलं येते. म्हणजे भरपूर लहानच आहेत ना. लेकरं का कोणाच्या घरी लेकरं नसतात, सगळ्यांच्याच घरी लेकरं असतात. पाणी आल्यानंतर भीती वाटली असेल? खूप भीती वाटली ना. कधीच आलंच नघतं कधी आजपर्यंत पाण्यात. नाही जनावर काढून नेले. 2 जनावर तर वाहून गेली. 2च तेवढे वर घेऊन गेलो आम्ही. गुडघ्यात इतकं पाणी तवा जनावर नेलेत आम्ही. घरातलं वस्तू तर काहीच नेलं. घरात सगळ्या वस्तू ठेवलेत. काय काय वाहून गेलं घरात? सगळं वाहून गेलं. गहू ज्वारी सगळं घरातलं सामान काय म्हणणं नसतं, सगळंच असतं ते. गहू ज्वारी तर कणकेटाच भरलं, सगळं पूर्ण पाण्यात गेलं. पूर्ण घरावरनं पाणी होतं. आता खायला इथं परत आलं तर आहे का? काय सुद्धा नाही. सगळं घरातलं सामान गेलं. काय सुद्धा खायला नाही आता खाली आल्यावर. सरकारची काही मदत भेटली का? काय नाही अजून. नुसतं तेवढंच येते. साखर शेंगदाणा एवढंच फक्त येतं. दुसरं काय नाही. दुसरं काय नाही. साखर शेंगदाणा असलं म्हणजे खायची ही सरकारचं नाही. हे आपलं असं मदत आले फक्त. म्हणून आले. हा, हे आपलं थोडस खायला फक्त दिलंय असं. सरकाराकडून काही नाही भेटलं अजून. इथं स्थलांतरित केलं होतं, वस्तीतली सगळी लोक गेली. तुम्ही का परत आला तिकडे? जाणार कुठं आम्हाला? आम्ही रस्त्यावर वरती पाणी कमी. वरी रस्त्यावर राहतोय आम्ही. इथं जनावर तर रस्त्यावर बांधलेत. मग का पाणी कधी खाले ते खाली आहे नको का? ते बघायचं नाही का येऊन? मग सारखं खाली येऊन बघतोय. 8 दिवस झालं असंच पाणी सारखं घरातच आहे. 1 दिवस थोडं कमी झालं की अजून वाढते. 3 वेळा आले पाणी. 8 दिवसात. 3 वेळा आले. 8 दिवसात. आम्ही येतोय घरात साफ करतोय, झालं म्हणतोय तवर भेटतोय, अजून जातोय निघून. सारखं पाण्यात ये जा करतात. काही ह्या पाण्याचं इन्फेक्शन वगैरे काय? हा, इन्फेक्शन झाले ना पायाला. सगळं पाय नासून गेलेत माझं. सगळं पाय नासले. पाय शिजून ठम झाला. लेकर आजारी पडलेत. काय करणार? एकंदरच ह्या सीना नदीच्या पात्राच्या जे पिठापूर गावातल्या खरात वस्तीतलं पाणी शिरलंय, इथल्या ह्या लोकांचे प्रश्न हे आहेत. तब्बल 3 वेळा नदीला पूर आला, 3 वेळा घरातलं पाणी शिरलं आणि घरातला संसार आहे तो वाहून गेलाय. खाण्याचं अन्नधान्य असेल ते सुद्धा सडलंय. अंगाच्या कपड्यांनिशी हे लोक बेघर झालेत. ह्यांना गरज आहे ती ठोस मदतीची. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परांडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.